त्या पोरांना सांग बबलू तर विंचू पकडणार जा लवकर सांग. आता तो सांगेल बॉम्ब बॉम्ब होईल आता पोरा बघ कसली येतील. दिसते ना आता बाटली शिफ्टीवाली किरवी बघायची तुला. ही बघ विंचू आहे. हा अच्छा म्हटला खेकडा की काय. खेकडा नसत असतो ना. खेकडा असाच असतो ना रे. मग वेगळा असतो. मग हा विंचू आहे. मग काय व्हायचं पकडूला. पकडू नकोस मार का चावतो तो. खेकडा पण चावतो मग त्याला पण पकडतो. मग तर लेट्स बिगेन. आईची कटकट. आई शपथ दिसतोय आईच्या तू सावली गेला. आई शपथ बेकार बेकार बेकार. हे करेल बघायचं तुम्हाला. लेट्स सी. हे बघा बघा कसे. आणि तो आहे ना भाऊ इकडे इकडे. भाऊ इकडे इकडे ह्या साईडून ह्या. मी चावलो ना मेलो तर घेऊन जा मला हॉस्पिटलला. ऐकलंस ना. मला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवायचं तो कसा असतो काय असतो त्याच्याबद्दल डिटेल सांगायचं. आणि तुम्हाला काय बोललो पहिल्याच दगडीत आई शपथ आई सुये ना देवीची शपथ किंवा नागी बोलतात त्याला. तर त्या नागीमध्ये विष असतं. त्या नागीला सुईसारखी बारीक एक पिन असते. ते पिन टोपवतो. काय फास्ट बोलतोय ना आता मी. हा ना आई शपथ तो बाबा म्हणतो काय बोलतोय काय समजत नाही. अरे विंचू पकडायला आलोय. हे देख मैंने खेकडा पकडाय शिफ्टीवाला. कोण कोण आहे. दादा आहे काय. डिस्कवरी फॉर्म कुठे सुटतात तर सांग. होतो डिस्कवरी मध्ये वरती टोचतो त्याच्या. समजा फॉर एक्झाम्पल आता मी हे टेक केलं त्याच्या तर तो सेफ्टी टेकवणार नाही. बघा बघा हे बघा. कारण त्याला माहिती आहे हे लाकूड आहे निर्जीव आहे. बट जर त्या बाबूचा ह्याचा हात घेतला आणि टुपवला इधर तुझा हात टेक. अरे हे पलतूस. तर कशी वाटली विंचूची व्हिडिओ. आपण त्याला फायनली अशा ठिकाणी सोडलंय जिथे तो कोणाला त्रास देणार नाही किंवा तिथे आपला माणूस जाणार नाही काम करायला आणि तो त्याला चावेल. ओके. नमस्कार मित्रांनो. कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आता जस्ट सकाळी गावी आलो आहे. आणि मी आलेला डायरेक्ट निसर्गाच्या सानिध्यात येतो. जसं की मला आहे ना हे निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. जसं की जीव जीवडा नेचर अँड एव्हरीथिंग ऑल अबाउट नेचर. तर म्हटलं कंटेंट काय शोधावं आपण. तर बोललो की आता सकाळी उठलो घरातून तर त्याला पोरांचा आवाज आला. तर तिथे उठून आलो आहे मी. पोरं काय करतात त्यांच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ बनवत छोट्या छोट्या. बट आता रिअल कंटेंटकडे बोललो आहे म्हणजे लॉंग व्हिडिओकडे. तर बोललो काय करूया. तर मी तुम्हाला माहिती आहे मी नेचरशी कनेक्ट असतो. तर बोललो विंचू शोधूया. कारण आत्ताचा हा सीझन आहे. तर भात कापणी वगैरे झाले तर शेतातून जे गरमीला आहेत ना विंचू वगैरे बाहेर येतात. तर इकडे जरी कोणतीही दगड उचलली ना आम्ही तर त्यातून विंचू निघतात. म्हणजे निघतात. आय नो एव्हरीथिंग अबाउट नेचर. सो चला तर मग सुरुवात करूया. तर बॅक कॅमेराकडे जाऊया. आपण विंचू शोधायला सुरुवात करूया. तर मोस्टली अरे तो मगाशी इंटरव्ह्यू घेतला त्या मुलाचा आणि तो इथेच आला. त्याचा इंटरव्ह्यू एक नंबर. तो अंगणवाडीत जातो लहान मुलगा आहे तो. तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला आहे मी. तर त्याची व्हिडिओ सर चॅनलला भेटून जाईल तुम्हाला. सध्या आपण विंचू शोधू. इकडे दगडी आहेत. तर थांब त्याला विचारूया जरा. बाबू नको चल गेला तू आपल्याला वेळ वाया जाईल. तर आपण विंचू आता बघा तुम्हाला आता एक सिस्टमॅटिक पद्धतीने सांगतो. विंचू आहेत ना या दगडीतून कोणती कोण उचलतोय काय राहायच्या होत मला वाटलं इथं काहीतरी राहायचं. थांब ही उचलूया. तिच्या खाली असणार आहे कारण काही एकदम हलकी वाटते. तर लेट्स बिगेन. आईची कटकट. आई शपथ दिसतोय आईच्या तू सावलीत गेला. आई शपथ बेकार बेकार बेकार. ओ माय गॉड. आणि विंचू ना अशी दगडाला याच्या इकडे दगड उलटीत ना ते मागे असतात पण तो खालती कसा आहे काय माहित. आई शपथ केवढा मोठा आहे विंचू. आता माही काठी घेऊया. हे बघा केवढा तो सावली काही दिसत नसेल तुम्हाला. बॉटल पण आणली नाही मी. हा बघा त्याची हे बघा. आई शपथ कसला आहे बघा. ओ माय गॉड डेंजर. आई शपथ आय लव्ह इट लव्ह इट. ओके. तर काय मी काय म्हणतो त्याला घेऊन आहे ना मी चांगल्याच्या ठिकाणी गेलो असतो कारण इकडे ना तो पटकन कुठेतरी घुसेल असं इकडे. हे बघा. तर काय करू आता त्याला कसं घेऊया मला घ्यायचं आहे त्याला. आई शपथ लय मोठा. हा हे बघा तुम्हाला आता जस्ट बोललो ना की कुठली दगड. आता मी आहे ना भाऊ इकडे इकडे. भाऊ इकडे इकडे ह्या साईडून ह्या साईडून. तुला विंचू माहिती आहे विंचू. विंचू माहिती आहे इकडे 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 इकडे. आता बाबूला शिकवूया आपण काय कसं करायचं. तर एकदम चप्पल नाही दे नाही काय नाही काय नाही. मी आहे तू ये घाबरून गोय. तुला विंचू माहिती आहे ना. विंचू माहिती आहे ना तुला. ह्या बघा दगडी खाली मी दगड ओढली ना त्याच्यावर विंचू दिसते. तुला विंचू दिसतोय का. दिसला ना. अहो इथे आहे माहिती तुला त्या चावल्यावर काय होतं. हा तुला नाही माहित. तू ह्याच्यावर कधी विंचू बोललास काय मारलास काय त्याला. हा घरी बिरी येतो ना आपल्या तर विंचू आहे त्याला पण पकडूया काय. माझी व्हिडिओ काढशील तू बाबू. हा बघा तुला कॅमेरा सेट करतो. आता व्हिडिओ चालू केले मी कारण का दुसरा पोरगा नाही तर त्याला बाटलीत भरतो मी ह्याच्यात. ठीक आहे ना. दिसतोय ना ते कॅमेऱ्यात बघ दिसतोय ना मी मोबाईल मध्ये बघ दिसतोय ना मी. हा आता मी त्याला ह्याच्यात भरतो. हा अच्छा चल मला चावली केवढी भूत होईल.
मी चावलो ना मेलो तर घेऊन जा मला हॉस्पिटलला, ऐकलंस ना? तो गॉगल काढला, तो उन्हाचा त्रास होतो मला. इकडे मोबाईल मध्ये बघ, तू खाली नको बघू. हा आई तो दुसरा यायचा आणि तुझा आवाज वेगळा दिसतोय ना मी. विंचू दिसतोय याच्यात. आई तो पोरा आहे रास्ते त्याची, पोरावाला नाही हा पण. आई तो चिकट आहे रे. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स करून दाखवतो मी. बरोबर पणाला कुठं जातो गेला आता मी त्याला पकडतो. तू दिसतोय ना कॅमेरा मोबाईल मध्ये बघा. हा दिसतोय. तो पलतोय रे. गेला गेला चल माझी भीती वाटते. काढतेच व्हिडिओ मोबाईल मध्ये बघ. मोबाईल मध्ये दिसतोय ना मोबाईल मध्ये मी. तर आता त्याला बॉटल मध्ये भरले. आपण मोकळ्या जागी माझ्या मागणी ये तू. हा मोबाईल मध्ये इथे चढशील बरोबर. माझ्या मागणं हा इकडे अवकाश. हा मोबाईल मध्ये बघ. दिसतोय ना मी. सावली द्या. आता त्या दिसतोय ना मोबाईल मध्ये. हा आता त्या पोरांना सांगा ना, गोंगाट करते पोरांना सांग, गपचीप सांगा त्या ना त्या कोकणी मार्क्यानं विंचू पकडला ना सांगा. इकडे सावली दे इकडे पोरांना जाऊन सांग कोकणी मार्क्या विंचू पकडला. जा त्यांना सांग माझा इकडे थांब. बाबू तुला आधी मला ओळखतो, माझं नाव माहिती. तुला माझं नाव माहिती आहे नाही ना? क्या यार कैसा गुंडा म्हणे का रे तू? बबलू दादा काय बोलतात मला? बबलू दादा म्हणशील ना? त्या पोरांना सांग बबलू दादा विंचू पकडला. जा लवकर सांग. आता तू सांगेल बॉम्ब होईल. आता पोरा बघ कसली येतील. आता तुम्हाला दाखवतो इच अँड एव्हरीथिंग अबाउट विंचू. आता बघूया काय करतो तू पोरगा. आता काय करतो बघूया तू जाऊन तिकडे. तो सांगतोय त्यांना. मी येलो वासाडी येत नाही बा. हाय सो पोरा आहेत ना म्हणतात. तो म्हणतात चल तिथं. तो म्हणतात मारीन तुला. ते कौस्तुलच नाही पोरं नाही मग नाली. चला जाऊ दे. चला एनिवे आपण पोरांची आपल्याला गरज नाही आहे. आपले एक्सपेरिमेंट करायचं. व्हॉट आय वॉन्ट टू मला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवायचं. तो कसा असतो काय असतो त्याच्याबद्दल डिटेल सांगायचं. आणि तुम्हाला काय बोललो पहिल्याच दगडी आई शपथ आई स्वे ना देवीची शपथ किंवा कोणाची एव्हरीथिंग असेल त्याची. आता इथे जरी उघडल्या ना मी दगडी तरी पण त्याला थोडंसं टेक्निक असते. कसला विंचू गावलाय ना आपल्याला. काय बोलत जाऊन त्यांना जाऊन पण तू त्याला सांगितलंस की विंचू पकडलाय. तू सांगितलंस ना. थांबते जाऊन नको वाटली जवळ. आता तुला सांगतो तुला शिकवतो. हा मी कसं काय असतं ते. ठीक आहे पहिला एक स्टँडला लावतो मोबाईल आणि तुला शिकवतो वाटल्यास. हा काय तर पोरांनो मी आता स्टँड लावतो म्हणजे त्याला पण शिकवतो. पण व्हिडिओ झाला पाहिजे त्याला शिकवतो कसं काय असतं ते. ठीक आहे काय गुंजन ना बॉटली हात नको लावू. आणि बॉटलीत नाही किरवी पकडलेली आहे. शेपटीवाली किरवी. काय गुंजन कॅमेरा दिसते का बघा. बाटली इथला जागाही दिसते ना. आता बाटली शेपटीवाली किरवी बघायची तुला. बघ विंचू आहे. हा अच्छा म्हटलं खेकडा की काय. खेकडा पण असाच असतो ना. खेकडा असाच असतो ना रे. मग वेगळा असतो. मग हा विंचू आहे. मग काय पकडूला पकडू नकोस मार. का चावतो तो. मग खेकडा पण चावतो मग त्याला पण पकडतो. मग विंचू पकडलायस. मग आला मग विंचू खेकडा पण पकडतो ना तुम्ही. काही रे विंचू पकडलायस. मग विंचू मग आला मग खेकडा पण पकडतो ना तुम्ही. आम्ही खेकडा पकडतो विंचू नाही. आम्ही चावतो विंचू. विंचू चावतो. मग काय होतं चावल्यावर विंचू? दवाखान्यात जायला लागतो. नक्की मग जाऊया मग दवाखान्यात त्याला पकडून घेऊन जाऊया. का माझी व्हिडिओ करशील तू? थांब मी काय म्हणतो पण ह्याला काय करूया आता विंचूला पकडले तर. मारायची नसते कोणाला. मारायची नसते ऐकलीस. जोपर्यंत आपल्याला त्रास देत नाही तोपर्यंत मारायची नसते त्याला. ठीक आहे त्याच्यात काय काय मला सांग जरा एक्सप्लेन कर ना बाबू. बस इथं ह्याच्यात विष असतो. आता बस माझ्यावर का बस. घाबरू नको तू. विष असतो. विष कुठे असतो याच्यात सांग जरा. शेपटी आहे ना तिकडं. शेपटी आहे तिकडं. कॅमेरा दिसतोय मी. माझा डोका दिसते. डोका नाही दिसत आहे. अरे तिच्या मारे एवढी मान दिसते. मान दिसते. मारे आता दिसतोय. ओके ठीक आहे. तर स्टँड हे आहे. ठीक आहे तर मला सांग ना याच्याबद्दल काहीतरी असतं काय वगैरे सांग बाबू. तुला माहिती आहे तुझं नाव विसरलं. नाव काय बोलली असतो रे. विहान.
तर तुम्हाला सांगतो मी ह्याच्याबद्दल काय असतं कसं असतं. स्टँड वगैरे नको, डायरेक्ट आपण ऑन द स्पॉट बघूया. हे बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा आहे विंचू. तर त्याला 2 आंगडे असतात हे बघा. आणि जेव्हा मी त्याच्यावर प्रेस करणार, हे काठी नाही ॲक्च्युली, आणि विंचू आहे ना खूप असा तो जो जीव आहे ना त्याला माहिती आहे, जर मी काठी प्रेस केली तर तो त्याची डंक असते मागे. जसं की आता गुंजनने सांगितलं आपल्याला की त्याच्या पाठीमध्ये शेपटीमध्ये एक डब्बी असते. इन द सेन्स की मी असं मुद्दाम डब्बी बोलतोय कारण की म्हणजे डब्या टाईप असतो, म्हणजे छोटासा असा एक हे असतं त्याला, काय बोलतो, नागी बोलतात त्याला. ठीक आहे, सॉरी नागी बोलतात त्याला. तर त्या नागीमध्ये विष असतं. त्या नागीला सुईसारखी बारीक एक पिन असते, ते पिन टोपवतो. काय फास्ट बोलतोय ना आता मी, हा ना. आयुष्यपत तो बाबा म्हणतो काय बोलतोय काय समजत नाही. तर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये ना एक ही असते. अरे मी म्हणतोय त्या शेपटीमध्ये ना विष असतं, विष माहिती आहे ना तुला. ती टुपवतो तो, आंगड्यांचा आवाज नाही. हे चिन्ह पोरांना सांगू नको ऐक. तर बघ त्याला आंगडे असतात खेकड्या की विहान दिसतात ना तुला. अरे प्रज्वल विंचू पकडला आपण. हे कोण आहे व्हिडिओ कॉलला? विंचू पकडला, दाखव त्याला. अरे विंचू पकडायला आलोय. हे देख मैंने खेकडा पकडा आहे शेपटीवाला. कोण कोण आहेत? दादा आहे काय? डिस्कवरी फॉर्म कुठे सुटतात तर सांग, होतो डिस्कवरी मध्ये वरती. तर जरा मी तुम्हाला सांगतो की त्याला आंगडी सुद्धा असतात, खेकड्यासारखेच असतात. बट तो त्याने असा चावायचा उपयोग करत नाही. तो आहे ना त्याने पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि तो चावतो म्हणजे त्याला जर कोणाला मारायचे असेल ना तर तो शेपटीचा प्रयोग करतो, कारण शेपटीमध्ये त्याचा विष असतो. म्हणजे आंगड्यांनी पकडतो तो आणि शेपटी पिन टोचतो त्याच्या. समजा फॉर एक्झाम्पल आता मी हे टेक केलं त्याच्या, तर तो शेपटी टेकवणार नाही. बघा हे बघा, कारण त्याला माहिती आहे हे लाकूड आहे, निर्जीव आहे. बट जर त्या बाबूचा ह्याचा हात घेतला आणि टुपवला, इधर तुझा हात टेक. अरे हे पलतूस का त्याला. तर त्याला आहे ना हात वगैरे सेन्स, म्हणजे त्याला सेन्स होतो ना ते. जर माणसाचा हात वगैरे लागला ना तर त्याला समजतो हा माणूस आहे. मग तो माणूस किंवा जीव जीवड आहे, मग तो टुपवतो. तर हे बघा आता टुपत नाही तो. प्रज्वल नको जाऊ दे सोड. तर आहे ना आता मी हात टेकवला तर चावेल इन द सेन्स की तो पाठची शेपटी टेकवेल. बट आहेत ना जर ह्याने मी जर प्रेशर त्याला त्रास व्हायला लागला की तो शेपटीने पण तरी हे करेल. बघायचं तुम्हाला, लेट सी. हे बघा कशी. आणि तो आहे ना रुक जा तो कसं चाललंय नागीवरती घेऊन. हे बघा लय भारी ना. ऑसम खतरनाक. आंगडे कसं गेला आंगडे कसं गेला बाबू कसं गेला. बाबू खुश झाला. हे भाऊ तू काय करू हे मारू नको त्याला. किती काय रे साला दिसत नाही. मस्त चालतोय बघा, मस्त ना, अमेझिंग वाटतोय ना. कसला चालतोय बघ, खतरनाक यार. हा तिथं दगडी उलटली आणि आता कुठल्या दगडीत असतात प्रज्वल. तर याला थांबवत नाही, चालतोय बसला. अमेझिंग यार, खतरनाक. आला मम्मीचा कॉल यायला लागला. थांब जरा, थांबत पण नाही तो. सलमा त्याला तर समजलंय की कोकणी वारक्या माझ्यासोबत काहीतरी एक्सपिरियन्स करणार आहे. मला ते व्हिडिओ कॉल होती, तो ऐकला. तर तो आता घाईत आहे. त्याला लपवण्यासाठी आपल्याला एक हे करायला लागेल, त्याला पान टाकायला लागेल, म्हणजे तो थांबल तिथे. तर आता इथे लपून थांबेल. तो म्हणतो मी मम्मीशी बोलतो. तर कशी वाटली विंचवाची व्हिडिओ. आपण त्याला फायनली अशा ठिकाणी सोडलंय जिथे तो कोणाला त्रास देणार नाही किंवा तिथे आपला माणूस जाणार नाही काम करायला आणि तो त्याला चावेल. ओके. तर अशा प्रकारे थोडक्यात विंचवाची झाला, जसं मला शक्य झालं तशा प्रकारे मी तुम्हाला विंचवाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तर अजून गावी आलोय तर अजून अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट मी करत राहतो. तर पुढे बघूया. साप तर नाही आता भेटणार मला, बट जसं काय जेवढं शक्य तेवढं मी शोधण्याचा प्रयत्न करतो. आता सकाळपासून घरातून बाहेर पडले, मम्मीचे पप्पांचे कॉल येते एकसारखे, कुठे आहे बाबा, गावाला आलायच कशाला. ॲक्च्युली गावाला आलोय बहाणा तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही बोला काय क्रेझी आहे माणूस हा. तर तुम्हाला सांगतो मी बहाण्यानं कोणत्या बहाण्याने गावाला आलोय. गावाला बहाण्याने आलोय की मम्मी आणि भाई अगोदर आले, परवा आले. तर तिचा मोबाईल राहिला यार. बघा ती त्या जमान्यातली माणसं आहेत, तर त्यांना मोबाईल एवढा इम्पॉर्टंट नाही, तर तिचा मोबाईल राहिला. तर आहे ना त्याची स्टोरी खूप मोठी आहे, दुसऱ्या व्हिडिओत कधी सांगेन. तर मग मी काय बोललो, आणि मी घरी जाऊन परत स्टेशनला घेऊन येऊ शकत होतो मोबाईल तो, बट मी नाही घेऊन आलो. का? कारण मला माहिती आहे पुढे रविवार येतोय, एक दिवसाआड नाही मलाच बोलणार की मोबाईल घेऊन ये, आणि मी तेच बहाण्याने आलोय. तर बघूया आता मम्मीने भाईने काल येऊन अंगण वगैरे केले, चोप वगैरे काढताय. तर मला एकसारखा कॉल करतोय, आवाज येतोय तिथून, तिथेच माझं घर आहे. की हाऊ स्पीड इज, किती फास्ट बोलतोय ना यार मी. तर अंगण्याची व्हिडिओ वगैरे ते सर्व मी दाखवेन तुम्हाला. तर माझ्याशी कनेक्ट राहण्याचं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या. हे बघा कोळीत वगैरे सर्व एकदम अफाट खतरनाक झाले. तर आपल्याकडे कंटेंट खूप आहे, बट मी सकाळी चालू आहे आणि संध्याकाळी लगेच निघणार आहे, कारण आपला बहाणा माहिती तुम्हाला. तर बहाणा तो बाजूला राहिला, आपण जस्ट हे एक्सप्लोर करायला नेचर.
तर तुम्हाला ह्याच्यावरती सर्वांवरती व्हिडिओ मी दाखवेन करूनच. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.